हाय हॅलो नमस्कार मंडळी नमस्कार. आज मी व्हिडिओ घेते आहे. पहा, हे आहे हॉटेल, दीपक हॉटेल आहे आणि इथे आम्ही जेवायला आलेलो आहोत. त्याचं कारण असं आहे की मी 31 तारखेला या महिन्यामध्ये सेवानिवृत्त होणार आहे आणि माझे सगळे सहकारी बंधू भगिनी आहेत तिथे बसलेले आहेत. त्यांना पार्टी देणं माझं काम आहे, ते मी करते. पाहूया आता आपण हॉटेल कुठे आहे आणि पार्टीसाठी काय काय केलं ते पाहूया. हे संभाजीनगरचा रोड आणि संभाजीनगरच्या रोड आमची शाळा किंवा कॉलेज या बाजूला आहे आणि हा नगरला जाणारा रोड आहे. इथे या साईडला आहे हे दीपक हॉटेल. दीपक हॉटेल इथे जेवण छान मिळतं. आमच्या एका विद्यार्थ्याचंच हॉटेल आहे. चांगले रिव्ह्यू आहेत. बहुधा नेहमी आमच्या पार्ट्या इथे होतात. टीचर्स लोक, आता सगळे टीचर्स लोक बसलेले आहेत आणि जेवणाची वेटिंग करतायत. हे माझे सहकारी बंधू भगिनी. हाय हाय हॅलो. येणार आहे तुमच्याकडे पण येणार आहे. यूट्यूबपर्यंत सगळ्यांना पोचवणार आहे मी. सगळं स्पष्ट घेते. सहकारी बंधू काहीच भेटत नाही. चेक केलं सगळं. आणि छान व्यवस्था केलेली आहे. हॉटेल फार मोठं नाही पण छान आहे. अजूनही टीचर लोक येतातच आहे. 50 टीचर्सचं नियोजन आहे. आम्ही वेटिंगला. चलो चिल्लर. हां मग हे तर महत्त्वाचं आहे माझ्या दृष्टीने. चला सर. रोटी चपाती काय आवडीचं ते घ्या. आले. सगळ्यात शेवटी जेवायला बसलेली स्पेशल लोक आहेत हे आहेत कदम सर आणि हे आहेत थोरात मामा. हमारे दिल के बहुत गरीब लोग हैं और सबसे लास्ट में खाना खा रहे हैं. स्पेशल. हां ते छान एकदम मस्त बनलेलं आहे. पनीर मासा ना, हां त्याची टेस्टच छान आहे. शूटिंग मध्ये तुम्ही आल्या परत
भोजनासाठी. आणि खरं तर माझे विद्यार्थी आहेत हे आहेत यश पाटोळे आणि सचिन पाटोळे यांनी हे हॉटेल चालू केलेले आहे. आणि जेवणाचा मेनू अतिशय सुंदर छान होता. आम्ही सगळ्यांसोबत चांगलं आहे ना जेवण छान होतं आणि एकच नंबर आहे. आणि सर्व्हिस चांगली आहे. आणि खरं तर आपण मराठी माणसाच्या व्यवसायाला निश्चितच प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि या रोडवरून जर तुम्ही जात असाल, त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे, नसेल केले तर सबस्क्राईब करा. पण जर या रोडवरून जाणार असाल संभाजीनगर गोडेगाव तर इथे नक्की भेट द्या. मी तुम्हाला लोकेशन पण टाकते आणि आमच्या विद्यार्थ्यांचा नंबर पण देणार आहे. थँक्यू.